राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे जे आंबेगाव तालुक्याचे अध्यक्ष आहेत विष्णुकाका हिंगे ते आता जिल्हा परिषदेचे उमेदवार आहेत राष्ट्रवादी पक्षाकडून. समोर दुसऱ्या राष्ट्रवादीकडून दुसरे उमेदवार आहेत प्रशांत अभंग. राष्ट्रवादी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना, माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना, अशी 3 पक्षांची मिळून ती आघाडी आहे आणि त्यांचे उमेदवार आहेत प्रशांत अभंग. या 2 उमेदवारांमध्ये काय वाटतं तुम्हाला कशा पद्धतीची लढत असेल? खरं पाहिलं तर मुद्दा असा आहे, हे अवसरी खुर्द गाव हे नामदार साहेबांनी दत्तक घेतलेलं गाव आहे आणि ह्या गावचा विकास साहेबांनी मोठ्या प्रमाणात केलेला आहे. त्यामुळे ह्या गावात कुठलाही कॅन्डिडेट उभा करू द्या साहेबांच्या मार्फत, मग तो जिल्हा परिषद असू द्या, ग्रामपंचायत असू द्या किंवा एखाद्या सोसायटीचा जागा असताना, त्याला हे गाव भरघोस मतांनी विजय केल्याशिवाय राहत नाही. आणि ही जी उमेदवारी भेटली ही गावाच्या विकासासाठी उमेदवारी विष्णू काका हिंगे असतील किंवा निलेश टेमकर सर असतील, हे गावाच्या विकासासाठी योगदान ठरणारे व्यक्तिमत्व म्हणून यांच्याकडे पाहिलं जाते आज. माझा पुढचा प्रश्न असा होता, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून तुमच्याच गावामधून तुमच्या गावचे माजी सरपंच जगदीश अभंग हे देखील इच्छुक होते, मात्र त्यांना डावललं गेलं. तर या नाराजीचा कुठं फटका बसू शकतो असं वाटतं तुम्हाला? हे पहा, नाराजी जगदीश सरांची कालही नव्हती, आजही नसणार आहेत. त्यांनी त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. 2 दिवसांचे तुम्हाला आमच्या म्हणजे पक्षाच्या प्रचारामध्ये दिसतील तुम्हाला. खरं सांगायचं झालं तर जगदीश सरांना देखील नामदार साहेबांनी ह्या मागच्या म्हणजे चालू असलेल्या ग्रामपंचायत पंचवार्षिकला पहिलं कॅन्डिडेट ओबीसीला असल्यामुळे सरपंच पदाचा बहुमानाचा मान जगदीश अभंग सरांना दिला होता. त्यामुळे नाराज असण्याचं कारण नाही, कारण आता आपल्याला हवा विकास आणि विकास आणायचा असेल तर त्या तोडीचा उमेदवार आपल्याला हवा होता, ह्या गावाला हवा होता, ह्या गावाचीच मागणी होती. जरी जगदीश सर आमच्या गावचे होते, विष्णू काका हे खालच्या अवसरीचे होते, पण काकांचं असणारं वजन आणि गावाला भेटणारा भविष्याचा निधी याचाच विचार ह्या अवसरीकरांनी केलेला आहे. आणि याचाच विचार करून अवसरीकर जिल्हा परिषद त्याला विष्णू काका हिंगे आणि पंचायत समितीला निलेशराव टेमकर यांना भरघोस मत ह्या गाव दिल्याशिवाय राहणार नाही. वजनाच्या बाबतीत तुम्ही आता बोललात तर जगदीश अभंग यांचं तेवढं वजन नाही असं म्हणायचं का तुम्हाला? वजन आहे, पण ज्या वेळेस साहेबांकडून आपण निधी आणतो ते काकांना सांगावं लागणार नाही, काकांना दिसताच त्यांनी काका निधी टाकून देणार. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष विष्णू काका हिंगे विधानसभेच्या वेळेला त्यांनी एक नियम त्या नियमाची आठवण करून दिली होती, एक व्यक्ती एक पद. ज्या वेळेला देवदत्त निकमांनी पक्षातून बाहेर पडत वळसे पाटलांनाच आव्हान दिलं होतं, त्यावेळेला त्यांनी त्या नियमाची आठवण करून निकमांना दिली होती. बाजार समितीच्या वेळेला सुद्धा त्याच पद्धतीने ते बोलले होते. तर त्यांचं त्यावेळेचं म्हणणं असं होतं की एक व्यक्ती एक पद. मग आता विष्णू काका हिंगे हे दूध संघाचे चेअरमन होते, आता संचालक आहेत, अनेक वर्षापासून तिथे ते संचालक आहेत. राष्ट्रवादीचे पक्षाचे तालुका अध्यक्ष देखील आहेत. अशा वेगवेगळ्या गोष्टी बोलल्या जातात. मग हा नियम जो आहे एक व्यक्ती एक पद हा काकांना लागू होत नाही का? हे पहा, पक्षश्रेष्ठी हा निर्णय घेत असतात. आताच झालेल्या एक वर्षापूर्वी 2.5 वर्ष झाले त्याला, एकनाथ शिंदेला उद्धव ठाकरेंनी नगर विकास खातं दिलं होतं. ते कुठे होते? 3 नंबरचं पद गृहमंत्र्यांनंतर 3 नंबरचं पद नगर विकास खातं असतं साहेब. त्यांनी देखील पक्ष चेंज केला मुख्यमंत्री पदासाठी. आणि ह्या ठिकाणी काका फक्त म्हणले होते, पण आताची वेळ वेगळी आहे, आपल्याकडे माणसं कमी आहेत, अनुभवी व्यक्ती आपल्याला ह्या जिल्हा परिषद गटामध्ये हवे असल्यामुळे हा निर्णय आणि ह्या गावाने जरी तो निर्णय असला तर एक व्यक्ती एक मत अवसरी खुर्द गावाने काळ भरणाला साकडं केलेलं आहे, कौल दिलेला आहे का आम्हाला विष्णू काका म्हणून उमेदवार हवेत. आम्ही साहेबांकडे आग्रह केला आणि त्याला कुठेतरी भरणाने फळ दिलं आणि काका हे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. त्याचा आम्हाला अवसरीकरांना आनंद आहे. माझा प्रश्न जो आहे त्याचं उत्तर अजूनही तुमच्याकडून मिळालेलं नाही. एक व्यक्ती एक पद असं विष्णू काकांनी सांगितलं होतं, हा नियम सगळ्यांसाठी. मग हा नियम त्यांच्या बाबतीत का नाही?
हे मान्य आहे आपलं सर, पण विषय पहा, पक्षाचा ज्यावेळेस विचार केला जातो, आता निकम साहेब बाहेर पडलेत, अरुण साहेब बाहेर पडलेत, मग ह्या टायमिंगला काय होतं? आता काकांनी याच्या अगोदर कधी निवडणुकीला उमेदवारी मागितली नाही. सगळ्यात महत्वाचा विषय लक्षात घ्या. ते जिल्हा संघावर होते, तर त्यांचं कामही त्या ठिकाणी अतिशय सुंदर आहे. ते याच्यापूर्वी एकदा जिल्हा परिषद लढलेले आहे. हा, त्या ठिकाणी त्यांचा पराभव झाला, ते आम्ही मान्य करतो, अवसरीकर मान्य करतो, पण ते आमच्या गटामध्ये नव्हते, हे लक्षात घ्या. आता ते अवसरीच्या गटामध्ये, आणि अवसरी गट हा नामदार साहेबांनी दत्तक घेतलेला गाव आहे, आणि गाव नसून ह्या गावामध्ये त्यांचं काम बोलतोय, म्हणून आमचा मतदार वर्ग हक्काने आम्ही सांगू शकतो का आम्हाला साहेबांनी कोणताही उमेदवार दिला असता तरी आम्ही त्याला मतदानाच्या रूपात ती भेट दिलीच असते. कारण तुम्ही कामाच्या रूपाने जी भेट देत आहे त्या रूपाने अवसरीकर त्यांना मतदानाच्या रूपाने भेट देतात. तालुक्याचे आमदार माजी मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांनी कुठलाही उमेदवार दिला तर आम्ही त्याला निवडून देऊ, असं या दादांचं म्हणणं आहे.